श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेद राशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान. तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून ज्या दिवसाची वाट पाहत होतात तो सुवर्ण काळ आता उजळायला आला आहे. येत्या 7 दिवसात ब्रह्मांडात एक महाशक्तिशाली ग्रहयोग तयार होत आहे, ज्याने ज्योतिष विश्वात खळबळ उडावली आहे. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा अडकलेले पैसे, येत्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्यावर तुमचा स्वतःवरही विश्वास बसणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे नशिबाचे बंद कुलूप कसे उघडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या कुंडलीतील आर्थिक नशिबाचे बंद दार जोरात उघडणार आहेत. तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या कष्टाच्या शिदोरीवर अवलंबून होता, आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. येत्या 7 दिवसात शुक्र आणि गुरु ग्रहाच्या विशेष युतीमुळे तुमच्या राशीच्या 11व्या स्थानात एक अद्भुत ऊर्जेचा संचार होत आहे. यामुळे केवळ पैसाच येणार नाही, तर तुमच्या हातात आता मिडस्टर्स प्राप्त होणार आहे. हे 7 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील आर्थिक क्रांतीचा काळ ठरणार आहे, जिथे गरिबाचे मळब पूर्णपणे दूर होईल. या कालावधीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे आणि अनपेक्षित मार्ग मोकळे होणार आहेत. ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आधी अनेकदा अपयश पाहिले होते किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला फक्त निराशाच मिळाली होती, तिथून आता दुप्पट नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि कमिशन बेस्ड व्यवसायातून तुम्हाला मोठा आर्थिक हातभार लागेल. ज्या जुन्या देण्याची तुम्ही आशा सोडून दिली होती, ती रक्कम आता अचानक तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा काळ केवळ तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ करणारा नाही, तर समाजात तुमचा मानसन्मान आणि रुतबाही वाढवेल. मात्र हे लक्षात घ्या की हा धनलाभ तुम्हाला एका रात्रीत किंग बनवण्यासाठी येत आहे, पण त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी. हा काळ तुम्हाला जो पैसा देणार आहे तो उधळपट्टी करण्यासाठी नाही, तर तुमच्या भविष्यातील साम्राज्य उभारण्यासाठी आहे. तुम्ही जेवढे शांत राहून आणि विचारपूर्वक या पैशाचे नियोजन कराल, तेवढाच हा आर्थिक ओघ कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील. आता फक्त नशिबावर अवलंबून न राहता आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज व्हा, कारण कुंभ राशीसाठी हे 7 दिवस म्हणजे साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत. कुंभ राशीच्या जातकांना, आतापर्यंत ऑफिसमध्ये तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांचे डोळे आता विस्फारणार आहेत. ज्यांना तुमचे कौशल्य कधीच दिसले नाहीत, तेच लोक आता तुमची प्रशंसा करताना थकणार नाहीत. येत्या 7 दिवसात तुमची करिअरची गाडी सुपरफास्ट मोडवर जाणार आहे. जर तुम्ही दीर्घकाळापासून नोकरीत प्रमोशनची वाट पाहत असाल, तर तुमच्या हातात आता बढतीचे पत्र किंवा पगारवाढीचा असा आकडा येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. तुमच्या कामाचा दर्जा आणि तुमची कार्यक्षमता या काळात वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जाईल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमचे स्थान अधिक मजबूत होईल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी तर हा काळ एखादा वरदानाचा ठरणार आहे. येत्या आठवड्यात तुम्हाला अशा मल्टीनॅशनल कंपनी किंवा मोठ्या संस्थेकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, जिथे काम करण्याचे तुमचे स्वप्न होते. हे पॅकेज तुमच्या अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. तुमचे नेटवर्किंग एवढे जबरदस्त होणार आहे की मोठ्या पदावरील अधिकारी किंवा प्रभावी व्यक्ती स्वतःहून तुम्हाला मोठ्या संधी देऊ करतील. ही वेळ फक्त संधीची वाट पाहण्याची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची आहे. त्यामुळे तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा आणि मोठ्या संधीसाठी सज्ज व्हा. पण या यशाच्या गर्दीत एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अहंकार तुमच्या यशाचा शत्रू ठरू शकतो. यश मिळाल्यावर नम्रता बाळगणे हेच तुम्हाला दीर्घकाळ शिखरावर ठेवेल. तुमच्या सहकार्याशी असलेले संबंध सुधारण्याचे हे सुवर्ण दिवस आहेत, कारण तुमचे यश तुमच्या टीमवर्कवर अवलंबून असेल. या 7 दिवसात तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील. फक्त त्या ओळखण्याची आणि पूर्वनिष्ठेने पूर्ण करण्याची जिद्द दाखवा. लक्षात ठेवा, कुंभ राशीसाठी हे 7 दिवस
करिअरमध्ये अशा काही बदल घडवणार आहेत जो तुमच्या पुढील 5 वर्षाचे आयुष्य सुकर करेल. कुंभ राशीच्या जातकांना आत्तापर्यंत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात जे काही वाद किंवा गैरसमज सुरू होते ते आता कायमचे संपणार आहेत. शुक्र आणि गुरुच्या या शक्तिशाली युतीचा सर्वात मोठा चमत्कार परिणाम तुमच्या प्रेम जीवनावर आणि कौटुंबिक सुख्यावर दिसून येईल. जर तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून एखाद्या नात्यात गुदमरत असाल किंवा जोडीदारासोबतचे मतभेद तुम्हाला सतावत असतील तर हे 7 दिवस एक जादूची काडी फिरवल्यासारखे काम करतील. तुमच्यातील दुरावा मिटून आता पुन्हा एकदा जुन्या आठवणीसारखा गोडावा निर्माण होणार आहे, ज्यामुळे तुमचे मानसिक तणाव पूर्णपणे दूर होतील. जे तरुण तरुणी लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत किंवा योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी तर या दिवसाची लग्नाची सनई वाजवण्याची प्रबळ योग आहे. तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे जी केवळ तुमच्या जीवनसाथी होणार नाही तर ती व्यक्ती तुमच्या नशिबालाही चार चांद लावेल. अनेकदा जोडीदाराच्या आगमनानंतर माणसाचे नशीब बदलत असते आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हेच घडणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्यामुळे किंवा त्यांच्या आर्थिक सहयोगामुळे तुम्हाला व्यवसायात किंवा करिअरमध्ये अचानक मोठा फायदा होऊ शकतो. हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कौटुंबिक पातळीवर घरातील वृद्ध व्यक्ती या काळात तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरतील. त्यांच्या आशीर्वादाने आणि सल्ल्याने घेतलेला कोणताही निर्णय या काळात 100% यशस्वी होणार आहे. जर घरामध्ये जमिनीवरून, मालमत्तेवरून किंवा कौटुंबिक कारणावरून काही तणाव असेल तर तो आता वडीलधाऱ्या माणसाच्या पुढाकाराने शांततेत सुटेल. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. हे 7 दिवस केवळ बाहेरच्या यशाचे नाहीत तर ते तुमच्या मनाला आणि हृदयाला सुकवणारे सुवर्ण दिवस आहेत. कुंभ राशीच्या जातकांना ब्रह्मांडात तुम्हाला येणारे यशाचे संकेत आधीच देत असते. फक्त ते ओळखण्याची नजर तुमच्याकडेला हवी. नशीब चमकण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला असे 3 खास इशारे देतो जे दुर्लक्षित करणे म्हणजे स्वतःच्या हाताने सुवर्णसंधी गमावल्यासारखे आहेत. पहिला संकेत म्हणजे घराबाहेर पडताना अचानक एखाद्या प्रसन्न हास्यमुख वृद्ध स्त्रीचे किंवा सौभाग्यवती स्त्रीचे दर्शन होणे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघताना तुम्हाला अशी व्यक्ती दिसली तर समजून जा की तुम्ही हातात घेतलेले काम 100% यशस्वी होणार आहे आणि गरिबी आता तुमच्या आयुष्यातून कायमची हद्दपार होणार आहे. दुसरा सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे अचानक तुमच्या हातावर वारंवार खास सुटणे किंवा घरात पांढरी गाय किंवा पांढरी मांजर येणे. ज्योतिषशास्त्रात याला साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या उजव्या हाताला अचानक खास सुटली तर समजा की कुठून तरी अनपेक्षित धनलाभ किंवा गुप्तधनाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. हा शुभ संकेत तुमच्या आयुष्यातील गरिबाच्या चक्राला संपून तुम्हाला श्रीमंताच्या मार्गावर नेणारा एक शक्तिशाली संदेश आहे. त्यामुळे अशा लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तिसरा आणि सर्वात प्रभावी संकेत म्हणजे सकाळी देवपूजेच्या वेळी होणारा चमत्कार. जर तुम्ही सकाळी देवासमोर दिवा लावताना ज्योतीमध्ये फुलाचा आकार तयार झाला किंवा घराबाहेर पडताना तुम्हाला लांबून शंखाचा किंवा मंदिरातील घंटाचा आवाज ऐकू आला तर समजा देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ही केवळ योगायोग नसून तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या सुवर्ण काळाची नांदी आहे. हे तीनही संकेत स्पष्टपणे दर्शवतात की कुंभ राशीच्या जातकांना आता तुमचे दुःख संपले आहे आणि तुम्ही राजासारखे ऐश्वर्यशाली जीवन जगण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. कुंभ राशीच्या जातकांना आतापर्यंत तुम्ही पाहिले की येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्यात किती मोठी कलाटणी देणार आहेत. पण लक्षात ठेवा, जेव्हा यश मोठे असते तेव्हा त्यासोबत येणारी जबाबदारीही मोठी असते. या सुवर्ण काळात तुमची सर्वात मोठी परीक्षा ही तुमच्या संयमाची असणार आहे. नशिबाची साथ मिळाल्यावर अनेकदा माणसे गर्वाच्या आहारी जातात किंवा आंधळेपणाने उधळपट्टी करू लागतात. याद राखा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक किंवा शेअर मार्केटमध्ये घाईगडबडीत पैसे गुंतवू नका.
फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रे नीट तपासा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका. तसेच तुमच्या यशाच्या गर्दीत कोणाचाही, विशेषतः स्त्रियाचा किंवा वृद्ध व्यक्तीचा अपमान होणार नाही याची खबरदारी घ्या. जो माणूस गरिबाचा आणि वृद्ध माणसांचा आदर करतो त्याच माणसाच्या पाठीशी नशीब खंबीरपणे उभे राहते. जर तुम्ही पैशाच्या गर्वात कुणाशी उद्धट वर्तन केले तर शुक्र आणि गुरूचा शुभ प्रभाव उलटून तुम्हाला संकटात टाकू शकतो. त्यामुळे नम्रता हाच तुमच्या यशाचा मूळ मंत्र ठेवा. हे 7 दिवस तुम्हाला मिळालेली एक मोठी संधी, ती वाया घालवू नका आणि संयमित राहूनच प्रगतीच्या प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवा. आता या सुवर्ण काळात शुक्राची आणि गुरूची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी आणि तुमची प्रगती 100 पटीने वाढवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय करा. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच शक्य असल्यास शुक्रवारी एखाद्या गरजू लहान मुलीला किंवा गरीब स्त्रीला पांढरी मिठाई दान करा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्व काळे अडथळे दूर करून यश मिळवून देईल. आता तुम्हाला काय वाटते? तुमचे नशीब चमकण्याची सुरुवात झाली आहे का? कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव लिहून या शुभ ऊर्जेचा स्वीकार करा आणि यश तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.